महाराष्ट्रात मराठी माणसाची किंमत नाही. बस नुसती सत्ता हवी, सत्ता भोगायची, पैसे द्या, वाटेल ते करतो. स्वतःची भाषा, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा स्वाभिमान, स्वतःची माणसं, या सगळ्या गोष्टींवरती एक घट्ट पकड लागते आपली, तर पुढच्या गोष्टी टिकायला लागतात. ही महाराष्ट्राची सगळी अधोगती आपण ज्यावेळेला बघतो, काय पुढच्या पिढ्यांना आपण उत्तर देणार आहोत? भविष्यातल्या येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पिढ्यांना काय सांगणार आहोत आम्ही? आमचीच भाषा आम्ही गमावली, ज्या भाषेवरती आमच्या ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत अनेक कवी. खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो